आजच्या व्हिडिओमध्ये पण आपण तेच बघणार आहेत आणि सकाळ ते 7 वाजलेत आणि मीटर रिक्षा मीटर पुढच्या महिन्यापासून चालू होणार आहे. तर आपण थोडं ट्रायल घेणार आहे की ऑनलाईनमध्ये आणि कसं तर गेल्या टाईमला आपल्याला चांगलं रेट मिळालं होतं. तर आज बघूया कसा रेट आपल्याला मिळतो आहे. आपण मीटर पण टाकणार आहे आणि जसं ऑनलाईन ऑर्डर पण आता बघूया रॅपिडोची ऑर्डर येते कुणाची. तर ऑर्डर जसे मिळेल तर आपण परत त्या गोष्टीवर चर्चा करूया. तर आज पण पुन्हा आपण तेच पाहणार आहोत मीटर आणि रॅपिडोमध्ये आपल्याला काय डिस्काउंट बघायला भेटतो आणि तेवढ्या किलोमीटरला पैसे आपल्याला तेवढे मिळतात की नाही मिळतात ते आपण जाणार. फायनली आपल्याला एक ट्रिप मिळाली आहे आणि स्टेशनला जायचं आहे इथून मधुवन म्हणजे मधुवनच्या कॉर्नरवरून काहीतरी 2 समथिंग दाखवते 2 किलोमीटर अंदाजे कसं आहे. तर आता मी मीटरसुद्धा आपल्या त्यात लावलं आहे 350 17,350 मीटर जातं. यावरती आपण प्लस करूया आणि बघूया स्टेशनला जायला आणि आपण मीटर टाकणार आहे जाता जाता. तर ॲक्च्युली कस्टमरने 10 रुपये आपल्याला एक्स्ट्रा त्याच्यामध्ये जोडलेले आहेत. तर मला 75 रुपीज मिळतील काहीतरी समथिंग आणि ॲक्च्युअल रेट होता 65. तर बघूया आपण स्टेशनला जाण्यासाठी इथून मीटरवरती किती होतात आणि त्यानंतर आपण पुन्हा भेटूया आपल्या व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो आता आपण जी ट्रिप उचलली होती ती होती 65ची आणि प्लस 10 रुपीज कस्टमरने आपल्याला दिले होते त्याच्यामध्ये ॲड केलं टिप होती ती. तर तिथून आपण मीटर लावला होता रिक्षामध्ये आपण किलोमीटर लावला होता 350 होतं 17,350 किलोमीटर गाडी चालली आहे. तर तिथून मला इथे स्टेशनला सोबत 3 किलोमीटर चालली गाडी आणि मीटरमध्ये 50 रुपये आपल्याला रेट मिळाला आणि इकडे मला टीप पकडून 75 म्हणजे आपल्याला 65. तर मीटरमध्ये मित्रांनो नक्कीच मला वाटतं आपण लॉस जाणार आहे छोट्या छोट्या ट्रिपसाठी आणि लॉंग ट्रिपसाठी बहुतेक आपल्याला मीटरमध्ये जास्त पैसे मिळतील. तर रॅपिडोमध्ये मला रेट ओके मिळाले म्हणजे 15 रुपये आपल्याला जास्त मिळाले कारण 50 आणि 65चं माझं रेट होतं प्लस कस्टमर 1 हे आहे